नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असतात. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर गावाला जायची फायनली वेळ झाली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, भैया आमच्याकडे शिकायला होतं, पण आता तो शिरूरला जाणार आहे शिकायला, त्यामुळे तो आदल्या दिवशीच निघाला होता. कारण आमच्या गावावरून एक गाडी आली होती. मग भैयाचं थोडं सामान पण होतं, वह्या पुस्तकं गाईड्स वगैरे भरपूर होतं, कारण ते माझ्या एका मावस भावाला द्यायचं होतं. मग त्यांच्यासोबतच तो गेला आणि अनुचं इथे चाललं होते की मामा नको जाऊ, तू नको. मला तर इतकं रडायला आलं ना, डोळे भरून आले. नंतर आम्ही निवांत झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठलो. सकाळ सकाळ सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं, सगळं रूम वगैरे क्लीन केल्या, कारण आज निघायचं होतं आम्हाला गावी. किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे. सगळं मी क्लीन करूनच जाते नेहमी. आल्याच्यानंतर दुप्पट तिप्पट घाण होतीच, कारण धूळ येते कुठून ना कुठून. पण आता जाताना क्लीन करणं हे माझं काम आहे. तर इथे गॅलरी वगैरे सगळी रिकामी केली आहे, झाडं वगैरे सगळी शिफ्ट केली आहेत आणि मी पण छान असे तयार झाले. मस्त आंघोळ वगैरे केली. गुरुवार होता आणि आजच्या दिवशी माझं यूट्यूबला $100 कंप्लीट झाले. आणि गुढीपाडवा होता आज. गुढीपाडव्याची गुढी पण आम्हाला उभारता नाही आली, तर आलो आहे आम्ही महाडच्या बस स्टँडवर. महाडच्या बस स्टँडवरून आम्ही जाणार आहे डायरेक्ट शिरूरला, कारण शिरूरला माझं सासर आहे. सासरला मी 2 आठवडे थांबणार आहे, आठवड्यात 15 दिवस थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग माहेरी जाणार आहे. तर फायनली आमची बस पण आली. तिकीट पहिल्यांदाच काढलं होतं, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं. मग काय आम्हाला निवांत छान अशी सीट भेटलं. अनुचं पण काढतो आम्ही, म्हणजे बसता येतं, कारण खूप लांबचा प्रवास असतो, जवळजवळ 8 ते 9 तासाचा प्रवास असतो, त्यामुळे आम्ही सीट वगैरे बुक करतो नेहमी. पण हा प्रवास काय माझ्यासाठी चांगला नव्हता, कारण मला खूप उलट्यांचा त्रास झाला. मला ॲक्च्युली झोपच येत नव्हती, म्हणजे मी रात्री पण उशिरा झोपले होते आणि आता पण झोप नव्हती आली. प्रवासात घाट 50 किलोमीटर घाट आहे, त्यामुळे मग भरपूर त्रास होतो, कारण घाटात आळणावळणाचे रस्ते असतात. मग ते अजिबातच चांगलं नाही, म्हणजे मला पर्सनली ते आवडत नाही, कारण मला तिथे भरपूर त्रास होतो प्रत्येक वेळेसच. छान असं वातावरण होतं. तामिनी घाट जेवढा बघायला चांगला आहे, तेवढा म्हणजे ज्यांना उलट्यांचा वगैरे त्रास आहे ना, त्यांच्यासाठी खूप रिस्की आहे. अनु तर नेहमी झोपते, कारण तिला आम्ही पहाटे 5 वाजताच उठवतो, त्यामुळे मग बसमध्ये ती बरोबर झोपते. ही एक ट्रिक आहे ना, तर तिला तर माझ्यापेक्षा जास्त उलट्यांचा त्रास आहे, पण मला अजिबातच झोप येत नव्हती. तिला मी झोपवलं कसं बस, पण मला झोप येतच नव्हती. मग मी छान असं बाहेरचं वातावरण एन्जॉय करत होते, पण काय झालं, उलट्यांचा त्रास. मग मोबाईल सरळ ठेवून दिला आणि करत बसले उलट्या. 2दा-3दाच झालत्या. जसं जसं आम्ही मुळशी ओलांडलं तसं तसं पुणे जिल्हा आपला सुरू झाला. मग काय उलट्या सगळं गायब. म्हणजे आपला भाग आला ना की एकदम भारी वाटतं. पुणे भाग म्हणजे नेक्स्ट लेवल यार. कोकण म्हणजे कोकण कधीतरी फिरायला भारी आहे, असं नाही कोकण खराब आहे, पण कधीतरी फिरायला भारी आहे. पण पुणे आपलं नेहमी कायमस्वरूपी राहायला भारी आहे. आता कधी आमची बदली होती आणि कधी आम्ही आपल्या पुण्याला येतोय, त्याचीच वाट बघते मी. पहिल्यांदा असं झालंय की आम्ही शिफ्ट झाल्यापासून भैया आमच्या सोबत नाही, तर नेहमी आम्ही सोबतच जात होतो. तर इथे मी निवांत झोपून घेतल्यानंतर आलो हॉटेल. मग काय मला उपवास होता, मला तर काय खायचं नव्हतं, कारण गुरुवार होता. मग मी फक्त उपवासाची चक्की वगैरे घेतली, वेपर्स वगैरे घेतले आणि मग बाकी जे माझ्या मिस्टरांनी अनुनी छान असं जेवण करून घेतलं. नंतर पण अनुला भूक लागली होती, मग छान असे पॉपकॉर्न बॉबीज वगैरे आणलं होतं, तेच इथे खायचं काम चालू आहे. मस्तपैकी निवांत सीटवर बसून तिचं काम चालू आहे खायचं. मला तर खूप भारी वाटतं ती अनु अशी जशी मोठी होती तशी, कारण लहान असल्या त्यांचं सगळीच गोष्ट करायला लागते, पण मोठं झाल्याच्या नंतर स्वतः हाताने खातात. अजून पण जास्त हाताने खात नाही ती, पण बऱ्यापैकी खाते, असं चटरफटर छान हाताने खाते. नंतर आम्ही फायनली पोहोचलो शिरूरमध्ये. तर नावरा फाट्यावर आम्ही थांबलो आहे. नावरा फाट्यावर माझी नंदुबाई राहते, मग तिथं जायचं होतं त्यांच्या घरी, कारण त्यांच्या घरी जेवण वगैरे करून मग त्यांचे मिस्टर म्हणजे माझे नंदावे ते सोडवा येणार होते आम्हाला घरी. तर तिथे जेवण वगैरे केलं आणि घरी आले. घरी आल्याच्या नंतर मग सासूबाई म्हणजे निवांत आराम कर थोड्या वेळ. मग त्या भाकरी वगैरे करत होत्या आणि अनुचं चाललं होतं टीव्ही पाहणं. मग मी थोड्या वेळ आराम केला, कारण प्रवासात थकल्यासारखं इतकं जास्त होतं ना की काय सांगा. नंतर मग दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर परत अनुचं टीव्ही बघणं चालू आहे. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आज आहे स्वामींचा प्रकट दिन, त्यामुळे सकाळ सकाळ लवकर उठले, सगळं असं काम वगैरे आवरलं, कारण काल मी काहीच केलं नव्हतं. मग आज मला माझ्या वाटेला भरपूर होतं. माझ्या वाटेला नाही, आई आमच्या काही करू देते, पण आल्याच्यानंतर तेवढंच मला वाटतं की त्यांनी म्हणजे निवांत राहावं, कारण सतत त्या कामच करत राहतात. मग आल्याच्यानंतर थोडंसं त्यांना रिलॅक्स म्हणून मी काम करत राहते. तर मग फ्रीजमधून वगैरे भाजीपाला म्हणजे भाजी आता करायची होती, तेच मी काढत होते, पण फ्रीज भरपूर खराब झालाय. मग त्याला आता मला डीप क्लीन करायचं आहे. आता मी त्याला उद्या किंवा परवा करेल, कारण आईंना एवढं कामाने टाइम भेटत नाही, त्यामुळे मग मी आता आल्याच्या नंतरच करते. प्रत्येक वेळेस आले की मी फ्रीज डीप क्लीन करते किंवा मग किचन वगैरे, मला कसं ना जसं जमलं तसं. बाकी किचन मध्ये काही नव्हतं, आता धान्य वगैरे भरपूर झालेलं, मग त्याची धूळ सगळी इकडे येते, त्यामुळे थोडंसं खराब झालं आहे किचन. सोफा वगैरे सगळं मला क्लीन करायला घ्यायचं आहे. आता मी ते उद्याच्या दिवशी करेन, उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहतानाच. आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. पहिल्या दिवशी तर काहीच केलं नाही, कारण आईनेच काही करू दिलं नाही मला, कारण त्यांना माहिती झालं की उलट्या वगैरे झाल्या हिला. मग उलट्या झाल्याच्या नंतर इतका त्रास होतो ना, म्हणजे संध्याकाळी असं वाटतं की
काही करायला पण नको, खायला पण नको. असं वाटतं की नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. माहेरला गेले की कसं आपण निवांत झोपून राहू शकतो, पण सासरला थोडंसं म्हणजे वेगळं असतं की आपल्याला नाही चांगलं वाटत ते झोपूनच. मलाच अजिबात बरोबर वाटत नाही. तर पीठ वगैरे ना तिकडे शिल्लक राहिलं होतं रायगडला, तर मग येता येता आणलं होतं. मग तेच आता चपात्या करत आहे. इथं आहे, पण म्हणलं आता पहिलं ते संपवावं, कारण त्याला भरपूर दिवस झालं, जवळजवळ 15 दिवसाच मी एकदाच दळून ठेवते पीठ. मग तेच आता मी इथं आता छान असं पीठ मळून घेते, चपात्या करते आणि वांग्याची भाजीचा आज बेत होता. सिम्पलच जेवण होतं, जास्त काही मोठं काही बेत नव्हता. आई, मी आणि माझे मिस्टर. तर भाऊजी कंपनीमध्ये गेले होते, त्यामुळे मग ते काही जेवायला नव्हते संध्याकाळचे. आता ते जेवायला येतील. आणि जाऊबाईचं तुम्हाला तर माहिती आहे, तिची डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे ती माहेरी आहे. तिला पण भेटायला जायचं आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवते मी. पीठ मळून छान असं भिजायला ठेवलं आणि मग इथे वांगे पण आता कट करून घेते. वांग्याचं भरीत शेंगदाण्याच्या कुट्याचं जे असतं ना भरून, तसं वांगे मला करायचं आहे. आणि इकडे कोथिंबीर वगैरे सगळं नाही का रानातलंच आहे. वांगे, टोमॅटो, बटाटे नाही, पण वांगे, टोमॅटो म्हणजे इतका भाजीपाला शेतातलंच आहे. म्हणजे गावाकडं हे एक छान पॉईंट आहे की आपल्यासाठी, की सगळं शेतातलंच असतं आणि एकदम फ्रेश फ्रेश खायचं. त्यामुळे हे भारी वाटतं गावाकडे. हीच मज्जा गावाकडे. म्हणजे इकडे आल्याच्यानंतर आम्ही नुसता पालेभाज्या खातो, तिकडे गेल्याच्यानंतर नुसते कडधान्य असतात आमच्या घरी. कारण कोकणात भाजीपाला महाग असतो, म्हणजे एवढा पण महाग नाही, पण असतो बऱ्यापैकी. किंवा मग फ्रेश भेटत नाही अजिबात, एकदम असं म्हणजे तिकडे पिकत नाही. त्यामुळे मग तिकडे कसं 2-3 दिवसांनी इकडून येतो ना, त्यामुळे फ्रेश भेटत नाही अजिबात तिकडे. त्यामुळे सुट्टीला जेवढं आम्हाला इकडे खाता येणं भाजीपाला वगैरे तेवढं सगळं खातो. म्हणजे HP एकदाच जास्त होईल असं काही नाही, रोज खाल्लं तर ते वाढतं. तर इथे वांग्याची भाजी पण माझी आता टाकून दिली आहे, म्हणजे शिजायला टाकली आहे. आता मी शेगडीवर टाकली आहे. इकडे गॅसचा काही प्रॉब्लेम नाही अजिबात. म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम आहे, पण चूल वगैरे असते किंवा शेगडी असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर रात्रीची टोमॅटोची चटणी आईने केली होती, मग श्रीखंड पण होता. मग छान असं जेवणाचं वांग्याची भाजी. आणि अनु पाहत होती TV. तिला म्हणलं धर खायचं तर धर, पण तिला श्रीखंड फक्त कोरडा खायचा होता, म्हणजे आईस्क्रीम सारखं खायचा होता. मग काही तिने तर खायलाच नाही शेवटी. मग तिच्यासाठी पपई आईंनी ठेवली होती, कारण तिला खूप आवडती. म्हणजे फळं तिला सगळेच जास्त आवडतात. द्राक्षे, आंबा तर खूपच जास्त आवडतो. मग पपई तिला छान अशी कट करून देत होते. कट करून दिली, पण तिला त्याची अजून डिमांड की मला पपईचा ज्यूस खायचा आहे. मग काल तिला म्हणलं होतं की झोपायच्या टायमाला की तुला पपईचा ज्यूस उद्या बनवून देते. मग तेच तिच्या लक्षात आणि मग तिच्यासाठी पपईचा ज्यूस मला बनवायचा आहे इथं. मग त्यातलं सगळं बी वगैरे सगळं काढून ठेवते आणि पपई छान अशी कट करून घेते. कट केलेली पपई आम्ही खातो आणि तिच्यासाठी छान असा ज्यूस बनवते. आता हेच फळं जर आपण विकत घेतली तर किती पैसे लागतात ना, किंवा पैशाचं पण जाऊ द्या, पण एकदम फ्रेश भेटत नाही. जसे पिकवलेले हे, आता ह्याला अजिबात कोणतंही खत घातलं नाही का, काही नाही, एकदम रिअल. म्हणजे जसे असेच नाही का येतात हे फळं, म्हणजे विदाऊट एनी खत वगैरे काही नाही. तर अनुला इथे ज्यूस पण बनवून दिला आणि छान असं फ्रेश गावाकडचं खायला ना भारी वाटतं. म्हणजे हे मी खूप मिस करते. आत्ता मला मिस खूप करते. जेव्हापासून तिकडे गेले आहे रायगडला, तेव्हापासून इकडचं सगळं मी मिस करते. तर मला ना तीळ, शेंगदाणा आणि गुळचे पण लाडू बनवायचे होते, कारण भाऊजींना उद्या उपवास होता. मग त्यांच्यासाठी पण बनवायचे होते आणि बाकी सगळ्यांसाठी पण. सकाळी भात गरम केला रात्रीचा होता आणि मग भाजी पण केली होती आणि सकाळची वांग्याची भाजी पण शिल्लक होती. मग सगळं जेवण वगैरे बनवलं, कारण मला उशीर होणार होता. आम्ही दोघी चाललो आहेत, अनु आणि मी चालले आहेत स्वामींच्या मठामध्ये, कारण आज आहे स्वामींची प्रकट दिनाचा हा व्लॉग आहे. मग चला म्हणलं जाऊयात. आणि माझ्या मिस्टरांना थोडंसं काम होतं बाहेर, आमच्या घरी सासूबाई होत्या फक्त, मग त्या घरीच थांबल्या आणि मग मी आणि अनु चाललो आहेत. मंदिरात जायचं होतं म्हणून पटकन साडी घातली आणि ब्लाऊज पण आईंचाच, म्हणजे साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण माझ्या सासूबाईंचंच घातलं होतं मी. कुठे रस्ता कुठे? ए अनु तिकडे नाही जायचं आपल्याला. अनु इकडे मी चालले. अनु निघाली आहे. तिथं माझ्या जाऊबाईचं माहेरचं घर आहे, म्हणजे ती एकाच गावात तिचं माहेरन सासर आहे. मग तिला अनुला आठवलं, मग काही तिकडेच निघाली ती नवीन बाळाकडे, कारण माझ्या जाऊबाईला मुलगी झाली आहे, त्यामुळे ती माहेरच आहे सध्या. मग आम्ही पुढे आलो मठामध्ये. तिकडे तर काही गेलो नाही, कारण उद्याच्या दिवशी आम्हाला जायचं आहे. मठामध्ये आल्याच्यानंतर एकदम छान असं त्यांनी मंदिर वगैरे बांधलं आहे. केंद्रासारखंच केलं आहे, एकदम भारी. पहिले नव्हतं असं काहीच, मी जेव्हा यायचे तेव्हा. आता 2 वर्षात खूपच जास्त सुधारणा झाली आहे, त्यामुळे मग भारी वाटतं. आरतीला अजून टाइम होता, आम्ही थोडंसं लवकर चालू. मग काय तिथं स्वामी समर्थांच्या जपमाळ वगैरे केली. आणि अनुला तर एका गोष्टीचं वेळ लागलं की ती सारखंच म्हणते. इकडे आम्ही थोड्या वेळ बसलो होतो, इकडे पण तिथं चालूच होतं.
मग छान अशी आरती संपन्न झाली आणि भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा छान छान गावाकडचे व्लॉग पाहण्यासाठी. बाय बाय.